कर्क राशी म्हणजे कॅन्सर झोडियाक साइन ही राशीचक्रातील चौथी रास असून तिचा स्वामी चंद्र आहे. ही जलतत्वाची रास असल्याने या राशीचे लोक अत्यंत दयाळू, प्रेमळ, संवेदनशील, इमोशनल, मनाने खूप हळवे असतात. हे लोक खूप क्रिएटिव्ह आणि इमॅजिनेटिव्ह असतात. सर्वांवर भरभरून प्रेम करतात, पण अनेकदा लोकांकडून दुखावलेही जातात. हे लोक फॅमिली ओरिएंटेड आणि होम लवर असतात. तसेच खूप केअरिंग, नर्चरिंग ही त्यांची ओळख असते. थोडेसे मूडी स्वभावाचे असतात. क्षणात आनंदी आणि क्षणात दुःखी अशा या कर्क राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना कसा जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला उपाय देणार आहे, त्यामुळे लास्टपर्यंत बघा. आधी आपण बघूया कुटुंब कसं असेल किंवा लव्ह लाईफ कसं असेल कर्क राशींचं. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. आईच्या आरोग्याची या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांच्याशी संवाद वाढवा. लव्ह लाईफ कशी असेल? जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना लग्नाची बोलणी पुढे नेण्यासाठी चांगला असणार आहे. तसेच तुमच्या जोडीदारासोबत छोटे प्रवासही तुमचे घडू शकतात. आता बघूया आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत एप्रिल महिना सामान्य राहील, मात्र अतिविचार केल्यामुळे मानसिक थकवा किंवा निद्रानाश, रात्रीला झोप न येणे असे त्रास होऊ शकतात. पोटाच्या संबंधित तक्रारी टाळण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि जास्तीत जास्त पाणी प्या. आर्थिक दृष्टीने हा महिना फायदेशीर ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला प्रॉफिट मिळू शकतो. महिन्याच्या मध्यात चैनी सुख सुविधा देणाऱ्या वस्तूंवर किंवा घराच्या सजावटीवर खर्च होऊ शकतो. तरीही आशा आहे की तुमचे उत्पन्नाचे स्रोत एप्रिल मध्ये स्थिर राहतील. आता बघूया करिअर. दशम भावात कर्माच्या स्थानी सूर्याचे गोचर 14 एप्रिल नंतर होणार आहे. त्यामुळे नोकरीत बढती किंवा पगारवाढीचे योग आहेत. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या महिन्याचा उत्तरार्धात अतिशय शुभ काळ आहे. एप्रिल महिन्यात सरकारी कामात यश मिळेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी 14 एप्रिल नंतरचा काळ शुभ आहे. तुमच्या कुंडलीतील पंचम स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी असल्याने एकाग्रता वाढेल अभ्यासामध्ये. तसेच जे लोक सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या महिन्यात सकारात्मक बातमी मिळू शकते. तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्याची ही वेळ आहे. विज्ञान, IT किंवा वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना संशोधनात प्रगती करणारा ठरेल. उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर एप्रिलमध्ये व्हिसा किंवा प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर होतील. प्रवासादरम्यान कागदपत्रांची म्हणजेच डॉक्युमेंटची काळजी नीट घ्या. आता मी मला काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही या एप्रिल महिन्यात नक्की करा, ज्याने तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला शिक्षणात अडथळे येत असतील तर दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि पिवळ्या वस्तूचे दान करा. यामुळे गुरुग्रहाची कृपा होऊन शिक्षणात प्रगती होईल. दर सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा 108 वेळा. पौर्णिमेला किंवा दररोज रात्री चंद्राला दूध मिश्रित जल अर्पण केल्याने मानसिक शांती मिळेल. सोमवारी जमल्यास सफेद वस्तूचे दान करा, जसे की सफेद कपडे, तांदूळ, साखर इत्यादी. दररोज घराबाहेर पडताना आईचा आशीर्वाद घ्या. यामुळे तुमचे बिघडलेले कामे मार्गी लागतील.